गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात जुनी नगर परिषद म्हणून देसाईगंज नगर परिषदेची ओळख आहे। 1965 मध्ये या नगर परिषदेची स्थापना झाली। 60 वर्ष जुनी असलेल्या पालिकेत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची सत्ता राहिली। मात्र शहरातल्या मूलभूत समस्यांकडे दोन्ही पक्षांचे दुर्लक्ष झाल्याचं नागरिक म्हणतात। या निवडणुकीकडून काय अपेक्षा आहेत पाहूया। गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात जुनी नगर परिषद म्हणून देसाईगंज वडसा शहराला ओळख आहे। 1965 रोजी या नगर परिषदेची स्थापना झाली। गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी ही नगर परिषद स्थापन झाली आणि या नगर परिषद गेल्या अनेक वर्षांमध्ये इथे भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल या दोन्ही पक्षाची सत्ता राहिलेली आहे। माझ्यासोबत आहेत देसाईगंज वडसा शहरातील सामान्य नागरिक। त्यांना या निवडणुकीत उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे, निवडून येणाऱ्या नगरसेवक असेल नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा आहे हे जाणून घेणार आहोत। काका मला सांगा, तुम्ही निवडणूक लागली आहे, काय सामान्य अपेक्षा आहे तुम्हाला? गरीबातल्या गरीब लोकांना यामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल? घरकुल म्हणा, तुमचं पाण्याची समस्या, रोडची समस्या, गावामध्ये बरोबर रस्ते नाही, हे साऱ्या समस्या या देसाईगंजमध्ये आहेत आणि त्या सोडवायलाच हव्या। असाच व्यक्ती जर चांगला आलं तरच तो सोडवू शकेल, अन्यथा काही उपयोगाचं नाही। आमच्या विरशीवाड जवळ ट्रॅव्हल्स पॉइंट आहे, तिथं बाथरूम पाहिजे आहे, कारण का लेडीजला खूपच त्रास होते। प्रवासी येतात त्यांना खूपच त्रास होते, लेडीज राहते त्यांना खूपच अडचण आहे। ते बाथरूम झाली पाहिजे। आमच्या विरशीवाड जो पंचशील विहार आहे त्याचा रजिस्ट्रेशन झालं पाहिजे। बस आणखी जे काही आहे ते सांगू तुम्हाला। देसाईगंज शहर हे गडचिरोली जिल्ह्यातली एकमेव व्यापारी शहर आहे, एकमेव रेल्वे स्टेशन आहे। सगळ्यात महत्त्वाचं व्यापारीकरण या गावात आहे, मोठे व्यापार आहेत आणि परंतु MIDC ची जी व्यवस्था आहे ती आतापर्यंत इथं झालेली नाही। आणि जर इथे MIDC देसाईगंज शहरात जर झाली तर हे सेंट्रल प्लेस आहे। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर याचं एक सेंट्रल प्लेस आहे। त्याच्यामुळे नक्कीच इथून जो माल जाईल आणि इथून जे रेल्वेला जर सुविधा मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे, त्याच्यामुळं MIDC ची समस्या मोठ्या दिवसापासून या ठिकाणी भेडसावत आहे। ती जर समस्या या ठिकाणी सोडली तर एक औद्योगिकरणाचा मोठा विकास या शहराचा होऊ शकतो। गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। कोणती पार्टी येते कोणीच विकास करत नाही। आता ज्या ऐती चौक मध्ये किती गड्डे आहेत। या नगरपालिकेत भाजपचा बालेकिल्ला राहिलाय, काय वाटते, कोणत्या अपेक्षा पूर्ण झाल्या? कोणाच्या बापाच्या नाही आहे। निवडून आले ते नोटाने दारू मध्ये ते येत असतील, बाकी बालेकिल्ला कोणाचा नाही। बाकी सध्या परिस्थितीत भाजपची बाजू सरस दिसते। अध्यक्षाची निवडणूक सध्या स्थितीत आपण सामान्य मतदार म्हणून काय अपेक्षा व्यक्त करतो? सांगितलं ना, अपेक्षा हेच आहे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे गावाचा। गल्ल्यामध्ये घाणारडी आहे, रोड नाही आहे। हे चौकात पहा रोडाची अवस्था, बाजारी आता फिराला पाहना किती गड्डे आहेत। ही अवस्था दुरुस्त झाली पाहिजे। लोक नुसतं निवडून येते, मेंबरला ठेकेदाऱ्या करतात, नोटा कमावतात, गावाचा काय विकास करत नाही। हे सर्व जे मूलभूत प्रश्न आहेत त्याकडे कायम दुर्लक्ष राहिले। नक्की दुर्लक्ष राहिलं। नुसतं ठेकेदारी करणे ना, ते 10 गमेले रेती ना 2 गमेले सिमेंट टाकून पलस्तर करायचं। हे आता बोगदा आहे, बोगद्याची अवस्था पहा। हे नगर परिषद का करत आहे? या बोगद्यामध्ये किती खड्डे आहेत, दुर्घटना होत आहेत, पडत आहेत लोक। जिल्ह्यातील सर्वात जुनी नगर परिषद म्हणून देसाईगंज वडसा शहराला ओळख असली तरी येथील मूलभूत समस्या आजही दूर झालेल्या नाही। अनेक वार्डांमध्ये रस्त्यांचा प्रश्न असेल, नालीचा प्रश्न असेल, सांडपाण्याचा प्रश्न असेल, अशा अनेक समस्या आहेत। मात्र निवडून येणारे सत्ताधारी पक्षाचे लोक नेहमीच सातत्याने दुर्लक्ष करीत आले आहेत। त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। येणाऱ्या निवडणुकीत सत्तेत बसणाऱ्या पक्षाने शहरातील मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यावी अशी सर्वसामान्य अपेक्षा देसाईगंज शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। मंगेश भांडेकर, ABP माझा, गडचिरोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।